व्यासपीठ गावची खबर न्यूज। रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कारभारावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यशवंत साबळे यांनी बिनविरोध झालेली निवडणूक व संस्थेच्या कारभारात मोठा भ्रष्टाचार असल्याचं पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेत। तालुका शिक्षण वेळेत पत्र दिलं पण त्यांनी कुठल्याही पत्राचं उत्तर मला देत नाही, त्यामुळे वारंवारती तक्रार केलेल्या आहेत। आता हा लढा मी दादांकडे पण गेले, प्रशांत दादाकडे मला त्याच्यामध्ये मदत होत आहे। ते आता दादांनी प्रॉमिस केले की मला अधिवेशनात हा प्रश्न विचारून त्याच्या छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत। अजून काय प्रश्न? तुम्ही आणि हे जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारनं खूप बघायला, आज जे माणूस खोटे पॉपचे लोक पण खालापूर तालुक्यामध्ये तुम्ही बघताय, नगरपालिकामध्ये खोटे जातीचे दाखले देऊन मेंबर करतोय, म्हणजे ह्याचा भ्रष्टाचाराचा लिमिट झालेला आहे, पण त्याला कोणी थांबू शकत नाही। आणि आपण खोपोली जो बाहेरचा माणूस इकडे येऊन मेंबर देतोय, तर बाहेरचा माणूस इथं मेंबर होत असेल म्हणजे त्याच्यामध्ये किती अपराधपर आणि काय पैशाच्या उलाढाल झाल्या त्या आपल्यालाही कळत असेल की अंडर टेबल काय झालं असेल, काय मताने त्यांनी त्यांना मेंबर केलाय हे आपल्याला सांगायची गरज नाही। तो म्हणतो या कंपनीच्या नावाने केलं ते काही होत नाही, मग खोटं करून तो लोक रेटून बोलतो। त्याचं एकच काम आहे संतोष जंगमचं, कुठलंही खोटं बोलायचं पण असं रेटून बोलायचं की समोरच्याला ते खरं वाटलं पाहिजे। आता पण त्यांच्यावरती पीएफ ची केस चालू आहे केएमसी कॉलेजवरती, तेही तुम्हाला माहितीये का? पीएफ भरले गेलं नाही, त्यांच्यावरती केस चालू आहे। अशा बरेच केसेस चालू आहे। उद्या काय होणार आहे? कोणतरी मोठा सावकार आणणार, अरे ही संस्था फार अडचणीत आलेली आहे, आपल्याकडे पैसे नाहीये आणि ही संस्था ही विकू, आपण त्याला देऊन टाकू, हा सगळा प्रकार चालू आहे। त्याला आता वर्षात जर तुम्ही सावध नाही झाला तर आपण फार अडचणीत येणार। ही केटीसीपी संस्था आपली राहणार नाही, ही कुठल्या तरी प्रायव्हेट मालकाची। अबू जळगावकरनी सुद्धा प्रस्ताव दिला होता की पॉलिटेक्निक मी विकत घेतो, का विकत घेतो? खोपोलीमध्ये नाहीये, खोपोलीची लोक संस्था चालू शकत नाही का? तुम्हाला विकण्यासाठी घेतलेली आहे संस्था, हा त्यांनी प्रपोजल दिला होता आणि त्याची माहिती त्यांनी मला विचारलं होतं, मी विकत घेतो, त्याचे साक्षीदार बरेच लोक आहेत। माझे मत आता पण माझं मत एकच आहे की 2 ते 3 वर्षामध्ये या संस्थेचं कर्ज आपण डील करू शकतो, एवढी त्या संस्थेमध्ये इन्कम आहे। डोनेशन कमी करून सगळं कमी करून सुद्धा 2 ते 3 वर्षामध्ये याचं कर्ज आपण क्लिअर करू शकतो। म्हणजे विकास करून सुद्धा, बिल्डिंगा बांधून सुद्धा आपण फाट्यावरती जागा आहे तिथं फार्मसी कॉलेज चालू करू शकतो। लॉ कॉलेज पण आता लॉ कॉलेजसाठी जी बिल्डिंग बांधली होती ती गंगगिरीला दिली आणि लॉ कॉलेजचे पोरं 4-5 कॉलेजमध्ये त्यांना बसवलंय। त्या लॉ कॉलेजचा एक नियम आहे पण ती बिल्डिंग पण त्याला देत नाहीये। आताही संतोष जंगमने तिथं फॉर्म भरला। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत साबळे, शहर अध्यक्ष अजय इंगुलकर, ॲडव्होकेट सिद्धेश जितेकर, काशीनाथ पारठे, मुकेश रुपवते, संजय तन्ना, ताराराणी ब्रिगेडच्या वंदनाताई मोरे यांसह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते। या शिष्टमंडळानं खालापूर तालुका शिक्षण मंडळाला निवेदन देऊन कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली। या विरोधात भाजपच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र 10वी व 12वीच्या परीक्षा असल्यानं विद्यार्थी वर्गावर या मोर्चाचे पडसाद पडू नये यासाठी खोपोली पोलीस ठाण्याकडून भाजप कार्यकर्त्यांना पत्र पाठवून मोर्चा काढू नये असं पत्र दिल्यानं मोर्चा रद्द करून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेमध्ये बिनविरोध झालेल्या निवडीबाबत आपल्याला कोणतीच कल्पना दिली नव्हती, तर कुठेही चर्चा नसताना सुद्धा ही निवडणूक कशी झाली हा संशोधनाचा विषय आहे। तर शिक्षण भरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारात ही भ्रष्टाचार आहे, त्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत, असा आरोप साबळे यांनी करत संस्थेच्या कारभारावर आक्षेप घेऊन चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे। मात्र या ठिकाणी ही दखल घेत नसल्याचं यशवंत साबळे यांनी माहिती देताना सांगितलंय। स्टॅम्प पेपर बाबतचा जो घोटाळा होता त्याच्या संदर्भात आम्ही सर्वप्रथम तक्रार केली। पोलीस स्टेशनकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याबद्दल जे सब रजिस्टर ऑफिस असतं म्हणजे दुय्यम निबंधक खालापूर यांचं ऑफिस, त्यांच्याकडे याबाबत खुलासा मागवला। त्यांच्या दिलेल्या पत्र व्यवहारातून त्यांनी हा खुलासा केला की हा स्टॅम्प पेपर जो होता तो आम्ही ह्या तारखेला डिस्पॅच केला होता आणि त्याच्या 2 महिन्यापूर्वी हा कसा वापरला गेलेला आहे, तर त्या संदर्भातले त्यांनी कागदपत्र सगळे पोलिसांना प्रोव्हाइड केलेले आहेत। आणि त्या कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर, म्हणजे केवळ आमच्या तक्रारीवर नाही तर त्या कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर पोलीस स्टेशन मार्फत तो जो संबंधित तत्कालीन जे कोण हे होते सेक्रेटरी आणि आजही आहेत ते, त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झाला होता, तो आता न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। हे पहिलं प्रकरण होतं। त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण होतं ते जे कर्ज बाजाराप्रमाणातलं, म्हणजे कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगी चॅरिटी कमिशनरची न घेता जे आव्हान्स फायनान्स कडून जी कॅपिटल ही संस्था आहे त्यांच्याकडून हे मोठं कर्ज जे घेतलं गेलेले त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही
जी फोरम आहे म्हणजे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली का जे महाराष्ट्राचे वरळीला जे मुख्य धर्मादाय आयुक्त बसतात त्यांना ती परवानगी नाकारलेली आहे. त्या संदर्भात पण आम्ही न्यायालयीन लढा देतोय. तिसरं जे प्रकरण आहे ते वाशीमध्ये ऑलरेडी FIR दाखल झालेली आहे. त्याच्यामध्ये सेक्रेटरी आणि एक विश्वस्त जे आहेत गुरव म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही कॉन्शियसली त्याचा फॉलोअप घेतोय. त्याच्यामधली जी काय माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे ती माहिती आम्ही त्यांना पुरवतोय. त्याच्यात त्यांचा तपास झाल्यानंतर आणखीन काही संस्थेतल्या पदाधिकारी किंवा विश्वस्तांवरती गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. हे तिसरं प्रकरण आहे. चौथं जे प्रकरण आहे का ही इलेक्शन संदर्भात त्यांनी जी काय अनियमितता पाळलेली आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं इलेक्शन हे जेव्हा लोकांनी निवडून दिलेले सदस्य किंवा त्या सदस्यांमधून निवडून दिलेले प्रतिनिधी यांच्या मार्फत केलं गेलं पाहिजे. परंतु एवढ्या मोठ्या संस्थेचं म्हणजे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही तालुक्यातली एकमेव जवळजवळ 16 ते 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असलेली एवढी मोठी संस्था असताना ह्याच्यामध्ये ही गोष्ट किती चुकीच्या पद्धतीने केली जाते का बिनविरोध निवडणूक घेतली गेली जाते. तर ह्या बिनविरोध निवडणूक घेतली गेलेली आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही दाद मागितलेली आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा आमचा लढा चालू आहे. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी आमचा याच्या संदर्भातला जो लढा आहे तो चालू आहे. आम्ही त्यांना सांगून आलेलो आहे की जर तुम्ही जर लवकरात लवकर आम्हाला त्याच्यावरती निर्णय दिला नाही आणि संचालकांना जे आरोपी संचालक आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली नाही तर भारतीय जनता पार्टी खोपोली शहर तालुका आम्ही तुमच्यावरती याचा मोर्चा काढणार. आम्हाला आमच्या प्रशांत दादांचं स्पष्ट भूमिका आहे. याच्यावरती आपल्याला जर व्यवस्थित उत्तर भेटलं नाही तर आपल्या शहराच्या वतीने मंडळाच्या वतीने खालापूर तालुक्याच्या वतीने नागरिकांच्या वतीने आपल्या शहरातल्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांच्यावरती आम्ही हा भव्य मोर्चाचा काढणार आंदोलन आम्ही करणार. आज प्रशांत शेट्टी आज बाईट सुद्धा दिलेली आहे. मी बाईट दाखवतो तुम्हाला.